तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही चांगले असाल म्हणून. आपला आजचा दुसरा व्हिडिओ, दुसरा दिवस आळंदीला जायचं आहे. आलेलो गावाजवळून आलो. आता सकाळी 5ला उठले म्हणून तो व्हिडिओ काढायला जमला नाही, माझ्या लक्षात पण राहिला नाही, म्हणून तर आता व्हिडिओ काढला. पालीला आलो आहे. आता 8:15ची गाडी आहे. 8:15ला जायचं. इथून गाडी रिझर्वेशन केलेलं आहे कालच. मी रिझर्वेशन केलेलं आहे. असं वेगळं फील होतं माणसात एवढ्या, म्हणजे एवढी तर नाहीत पण एवढ्या माणसात व्हिडिओ बनवायला मला ते होत नाही. मग मित्र हसते माझ्यावर, मेन म्हणजे त्याला लाज वाटते. त्याला दाखवता येतो, म्हणताय नाही नाही मला नको दाखव. असं त्या सोडा त्याचा विषय. एक्सपिरियन्स नाही, एक्सपिरियन्स लोकांमध्ये व्हिडिओ काढायचा एक्सपिरियन्स नाही. दोघंजणं बघतात माझ्याकडे सध्या. एक मुलगी बघते आणि समोरून माणसं बघतात काय करतायत काय नाही. माझी पण नजर आहे त्यांच्याकडे, थोडी माझी नजर आहे. काय करणार महाराज, व्हिडिओ काढायचे म्हटल्यावर काढायचीच. इकडच्या पंचक्रोशीतला पहिला यूट्यूबर आहे, ब्लॉगर आहे, पहिला ब्लॉगर आहे. खूप भारी वाटते ब्लॉग करून. काल आज व्हिडिओ येईल, काल टाकलं आहे. 7:30 वाजता व्हिडिओ येईल करतो. अजून प्रोसेसिंग चालू आहे, मी व्हिडिओ काढतोय तरी पण. असं हँडसम दिसते नाही व्हिडिओ. आता तुम्ही कमेंट करणार की बाबा शाळा शिकायची वय काय करणार, पण 11वी म्हणून टाकतोय ब्लॉग. असेच व्हिडिओ, क्रिएटिव्हिटी काहीतरी पाहिजे, कला पाहिजे माणसाच्या अंगात. त्याशिवाय कोण मोठा होत नाही, कलेशिवाय कोण मोठा होत नाही. आणि कला हे प्रत्येकाच्या अंगात असते, तुम्हाला पण माहीत असेल. कोण ना कोणतरी माणसात कुठले ना कुठले तरी कला असतेच. किती आवाज करते राव व्हिडिओ. आता बसेल 15 मिनिटात, 10-15 मिनिटात बसेल. बसूयात आपण. काय खाऊ पण नाही शकत राव. उठून मारते अरे हानतील बघ, काय नाही. रील्स बघायला माझे मित्र. मस्त आहे स्वभावाला, एक नंबर. मित्र कोणाचा विषय होतो, माझा आहे. एक नंबर, एक नंबर स्वभाव. म्हणजे नादच करायचं नाही. चल नको चावल बाबा. इंजेक्शन घ्यायला लागतील आपल्याला. इंजेक्शन घ्यावं लागतं. सकाळचं भारी आहे वेदर. काढू वाटत नाही म्हणजे प्रवासातून वेगळाच वाटतो. होमेटिंगसारखं ते थोडं व्हिडिओ काढू जमत नाही जास्त. आज जमलीत आपलं पकवा जाईल. पकवाच्या बॅगेत मस्त त्याला सागरची बॅग आहे. मागच दिसली. माझी पण नाही, माझ्या मित्राची आहे ती बॅग. दुसरा मित्र आहे, संस्कृतला मुलगा. चला आज करमत नाही जायचं तर गावाकडे. काय करणार माझ्या शेवटी. शिकण्यासाठी काहीतरी करावंच लागतंय. जमत नाही त्याशिवाय पर्याय नाही आयुष्याला. आमच्या तिघं मित्र बघा, मी एकदम जोडीदार. तो गाव आहे एक तिकडेच आळंदीला. आमच्या तिघांचे असेच चेहरे, असेच. आमचे गुरुजी म्हणले आयो यांचे तिघांचे चेहरे बघा सेमच आहेत. म्हणजे काय हे, म्हणजे काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं सांगत्या. आमच्या तिघांचे काय म्हणायचं त्याला. तिघं एवढी फेमस आहो आम्ही संस्थेत. लय आमचं यायची थाप कशी पडत रे. थाप टाकले हे सवय त्यांना बाबा. आयुष्य घालवतात पक्वाच बनवण्यात, तबला बनवण्यात, पेटी बनवण्यात. काय करणार नाही. अनुभवावरून सगळं समजतं माणसाचा किती अनुभव आहे, त्यातून सगळं आपल्याला दिसतं समोर. आता तुम्ही म्हणता लय बोलतो पहिलीच व्हिडिओ आहे माझी, दुसरी व्हिडिओ आहे.
लय बोलतो म्हटल्यावर आता काय बोलायचं कसं बोलायचं ते कळत नाही. त्यामुळे जरा टेस्ट पुढं मागं करून द्या आणि जरा नियमित ब्लॉग व्हिडिओ बघत जा तुम्ही. जर जसे तसे टाकन तसे मी आज संस्थेत गेल्यावर बहुतेक जमली तर व्हिडिओ काढेन मी. म्हणजे तुम्हाला आता उद्या समजेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. कारण का गुरुजी आमचे आहेत ते काढून देतील की नाही. किती वाजले बघ रे? 7:15 बस 8 आहे. वाजले. त्याचं पण माहीत नाही. ओरडले तर मग नाही काढायला लागणार. एक तर मोबाईल कुठं मुश्किलीने मी मोबाईल संस्थेत नेतो. लावूच नाही. गुरुजींना म्हणलं गुरुजी प्रॅक्टिससाठी मोबाईल द्या. तरी मी काढतो व्हिडिओ. आगाऊपणा करतो आगाऊपणा. बघू आता काय म्हणतात. काढून लागेल. काढावी तर लागेलच व्हिडिओ. तुमच्यासाठी तर काढावी लागणारच. मला व्हिडिओ काढायचं म्हणजे का काढायचं आहे मला फक्त बघायचं कोण मराठी माणसाला जास्त सपोर्ट करते. कोण करतो की नाही मराठी माणसाला सपोर्ट. हां गाणं बघ ना तर कसं वाटेल. मराठी माणूस सपोर्ट. मराठी माणूस खूप फॅन फॉलोइंग अख्ख्या महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या बाहेर पण मराठी माणसं आहेत. तमिळनाडू साईडला पण मराठीत बोलतात जास्त. महाराष्ट्रामध्ये मुंबईला तर नुसते बिहारीच भरलेत बाबा. वाव चला बघू कसं तिकडे आता. कॅमेरा क्वालिटी पण चांगली असते मस्त. बरोबर आहे का रे? काहीतरी प्रॉब्लेम होतो याच्यात. गाडीचा अर्थ पण नाही. कान कापशी लागतो. व्हिडिओ एडिट करायला पण खूप कंटाळा येतो. म्हणजे समजत नाही काय. क्लिप पण भरपूर क्लिप असे बनवावे लागतात मस्त. कसं प्रत्येक क्लिप कुठली क्लिप किती सेकंदाची करावं लागते. समोर ढगं उतरलीत. मस्त व्ह्यू आहे आजचा. एक नंबर. मजा आहे मजा. जाऊ आळंदीला बघू आज गुरुजी ओरडत आहेत की नाही. 9 दिवस गावाकडे राहिले. व्हॉट्स रिॲक्शन गुरुजी. मला इंग्रजी जास्त जमत नाही. ॲडजस्ट करून घे जरा. तर मराठी ब्लॉगर म्हटल्यावर मराठीतूनच बोलावं लागणार. पण काय काही नियमित शब्द असतात ते बोलावे लागतातच. तुम्हाला सौरभ जोशी तर माहिती आहे. तुम्हाला सौरभ आत्ता जस्ट खोपोली क्रॉस केलो. आता खंडाळा तिथे दाखवतो तुम्हाला. 5 मिनिटं फक्त 5च मिनिटं. तर पोचलेलो लोणावळ्यात. आता उतरलो जस्ट लोणावळ्यामध्ये. आत्ताच अमोल काय करतात त्याला अमोल मिल्क खाल्लं पियालो जरा. आईस्क्रीम खातो. आत्ता जस्ट लोणावळ्यामध्ये पोचले. तुम्हाला मागे दिसत असेल व्हिडिओमध्ये. भारी व्ह्यू होता. क्लिअरिटी चांगली नाही कॅमेऱ्याची तरी पण. मित्र लय मला लाजवता. असं आहे घालतो मला असं वाटत नाही. कॅमेरा तिकडे 1.5 लाख रुपये कॅमेरा. काय कॅमेरा घ्यायचं नाही. बघू ना बाबा. स्वतःच्या हिमतीवर केलेला आनंद आता याच ते आटोप ह्याच्यापासूनच करणार. बघू आता जशी सपोर्ट करेल पब्लिक तशी करायचं. सिरियस रे. मस्त पकवाजाचे व्हिडिओ टाकायचा. संस्थेचे व्हिडिओ टाकायचा. तुम्ही सपोर्ट करा फक्त बस. यूट्यूब फॅमिली सपोर्ट मी. आज फक्त व्हिडिओला 11 व्ह्यूज आलेत. आता उद्या येतील 50. 100 झाला 1000 असे आहेत.
जे डिमांड फक्त मराठी माणसाला किती सपोर्ट करतात ते बघायचं फक्त. बघू डन. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.